राजीनामाच द्यायला भाग पाडतात, त्यांना बडतर्फ करा. असा मंत्री नको, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजे. पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेज आले. सगळे लोक रडतायत, माध्यम रडतायत, माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडतायत आणि आपले शासन इतकं निष्ठुर झाले, इतकं अमानवीय झालंय आता की त्यांना अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे. मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं. कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आलेत, असंख्य लोकांचे की रात्री झोप लागली नाहीये. त्या धनंजयचा सकाळी मला 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता, की ताई मला बघवत नाहीये हे सगळं. मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोला तरी शांत करा. आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे आता. सगळी मुलं, सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तो रडतोय, माध्यम रडतायत, रिपोर्टर्स रडतायत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वॉव! वॉव! मला काय बोलावं खरंच कळत नाही. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे हे माहिती होतं. याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं. ऑडिओज काय आहेत माहिती होतं. पिक्चर्स बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, व्ही-आय-पी ट्रीटमेंटच्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही. का? का नाही? मला खरंच कळत नाही. ताई पण आता ह्या सगळ्यानंतर राजीनामा बिजीनामा जाऊ दे खड्ड्यात. मला नाही पटली कशाची. मला असं वाटतंय या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष संघटित गुन्हेगारी याच्या माणसाने केली. आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि पुरावा दाखवणार होते. पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले. कसला राजीनामा? का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको? का सांगता येत नाही? आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील? ताई तुम्ही काही पुरावे दाखवणार होता. नक्की ते पुरावे काय आहेत तुम्ही दाखवू शकणार आहात का? कारण की या संबंधित पुरावे होते. आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता, पण झाला नाहीये. पण आता याच्यापुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो. खरंच आमच्याकडनं ठेवू नका. आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो, पुरावे मांडतो. मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही. मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही. काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागलात आमचे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार. तुम्हाला सगळे सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाही. पास झालं आता हे सगळं. पास झालं तुमचं गाडीचं आणि गलीचं राजकारण. नकोय आम्हाला त्याच्या पुढे ते. नकोय आम्हाला. तुम्हाला काय वाटतं काय यांचा राजीनामा घेऊन असेल काय एवढे मजबूर झाले आज सगळे तसेच आहेत तर. सगळे तसेच आहेत. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय. जे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं. सगळ्यांनी. पण काही बोलायचं पण नाही यांना. फोटो व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला. एक्झॅक्टली. आणि हे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं. सीआयडीने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत. सांगितलं नव्हतं. तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला. तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला. तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती. काय समजता तुम्ही सामान्य माणसाला समजता काय? हे शासन काय समजतं आम्हाला? आम्ही भिकारी आहोत, थर्ड क्लास लोक आहोत, की आमचं चिडून कोणी केलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार. ती आज आधी किती कंटाळा येतोय, राग येतोय मला सगळ्यांचा. दुसरा दिवस आहे आणि आज जरी ते आता मला नको राजीनाम्यावर प्रश्न. मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या. फेकून द्या त्याला. बस. धन्यवाद.
प्रश्न. आज जरी त्यांनी राजीनामा नाही दिला तर अंधगी जमानिया यांचा भूमिका काय? भूमिका असेल. मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाही. उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले, जे जरांगे पाटील अमुक तमुक जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं, यांचं अधिवेशन बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं. पास झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण. मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज जर याचं एक बडतर्फीचे आदेश नाही आले, तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. ताई, तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत, मोठे पुरावे, सबळ पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिलेत आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले. सगळ्यांना देऊन झाले. डीजी, एडीजी, सीएम, डीसीएम, लोकायुक्ताला लिहिलं, ईसीआयला लिहिलं, सीजेला लिहिलं आणि काय करणार, काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाही, काही 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 नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचे, हा खातो थोडे, तर ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन, हे जे सगळं चाललंय ना, आता सामान्य माणसाने करायचं काय? कष्ट करतो आपण, सगळेजण कष्ट करतो, कष्ट करून पैसे मिळवतो, 30% टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात. उठतो तो खाऊन टाकतो, उठतो तो आपल्याला मारतो, चिरडतो, खून पाडतो, पोलीस स्टेशन मध्ये जातो, पोलीस दखल घेत नाही. पोलिसांना पण हफ्ते पाहिजेत, अमुक पाहिजे, हे लोक खंडणी मागणार. लोकांनी बिझनेस करायचे कसे? तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात, खंडणी मागितली जाते. पोलीस स्टेशन मध्ये गेलं, पोलीस रेकॉर्ड करत नाही. आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे. अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे. सगळ्यांची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे. असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे, प्रत्येकाने. आणि लढायला शिकायला पाहिजे. घरात नका बसू. काय उखाडणार आहे ही माणसं? काल त्या धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन. शिकवा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते. मला जो धडा शिकवेन शिकवा, जो जे करायचं करा. असे निर्बंध बघू आपण. सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी, ताकद ठेवते. ताई, तुम्ही सबळ पुरावे दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो लावला जाईल तो एकंदरीत केला जाईल, पण अजूनही टोलवाटोलवीच पाहायला मिळते. ती टोलवाटोलवीच करणार ना, त्यांच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची? का अपेक्षा ठेवायची की ते न्याय देतील? का अपेक्षा ठेवायची की तो मुलांना, सगळेजण गेले होते सीएमना भेटायला, खरं सीएमनी त्यांच्या घरी जायला हवं होतं, त्यांच्या घरी जाऊन ते घ्यायला पाहिजे होतं, पण नाही गेले कोणी. ते नाही गेले. का नाही गेले? आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची, म्हणजे तुम्हाला न्याय देऊ. असा न्याय 3 महिने लागतात तुम्हाला. आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहित होतं. दसवी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं, कारण त्यांनी ते व्हिडिओ कदाचित बघितलेले होते, कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते. आणि तरी यांना डायलॉग सुचतात. त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो 2-2 वेळा. हे याचं राजकारण. बास यार, बास. आता खरंच माझे जे लाईव्ह बोलवणार, प्लीज नको बोलूया.